नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिकर मराठी या YouTube चॅनलवर। आजचा व्हिडिओ खास आहे कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की बीएमसी मध्ये काही जागा आल्या आहेत, तर त्या आहेत आपल्या कार्यकारी सहाय्यकच्या जागा, बरोबर आहे। तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहोत किंवा आहेतच, तुम्ही पाहिले असतीलच किंवा तुम्ही याच्या पुढे पाहाल। पण सगळ्यात महत्त्वाचं तर फॉर्म भरताना तुम्हाला कोणती कागदपत्र स्वतः जवळ ठेवायची आहे आणि सिलेक्ट झाल्यानंतर कुठले कुठली कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा असा कागदपत्रांचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पटकन सेशनला लाईक आणि शेअर करून घ्यायचे जेणेकरून आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, हो ना, जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात करता, आधी मला हेडलाईन टाकू द्या छान मोठी, कागदपत्रे। जेव्हा तुम्ही फॉर्म भरता सगळ्यात पहिलं तुम्हाला विचारलं जातं ते म्हणजे नाव टाकणं, हो ना। तर आता नाव टाकताना नाव कशा पद्धतीने टाकायचे तिथे त्यांनी फॉर्मॅट दिला जातो, पण नाव असं टाकायचं की ज्याच्याकडे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील। मग पहिलं आडनाव असेल तर नाव असेल, मग किंवा पहिलं वडिलांचं नाव आहे की नाव आहे, तर ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, एसएससी म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, मार्कशीट जे काही असेल त्याच्यावर जसं नाव दिलं असेल तसंच्या तसं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे। बरं, पण नावामध्ये जर काही गडबड असेल तर मात्र तुम्हाला ऍफिडेविट करायला लागेल किंवा मग गॅझेट काढायला लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलींविषयी पण सांगणार आहे की लग्नानंतर जर बदल झाला असेल नावामध्ये तर काय करायचं। आता सगळ्यात पहिले तुम्हाला लागतं ते म्हणजे तुमचं एसएससीचं एचएससी म्हणजे 12वी। आता 12वी जर झाली नसेल तर तुमच्याकडे डिप्लोमाचं असू शकेल, हो ना। त्याच्यानंतर ग्रॅज्युएट तुम्ही झाले असाल तर, आणि अंडर ग्रॅज्युएट सॉरी पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट। आता ह्यांच्यातलं तुम्हाला काय काय लागणार आहे, तर सगळ्यात पहिले 10वीचं मार्कशीट लागेल तुम्हाला, 10वीचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, 10वी 12वी नसेल तर डिप्लोमा, त्यानंतर ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएटचं, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर पोस्ट ग्रॅज्युएटचं, ठीक आहे। सर्टिफिकेट लागेल तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यांना जास्त कन्फ्युज करते ते तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झालाय याचं सर्टिफिकेट, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास झालेला आहात त्याचं सर्टिफिकेट, ठीक आहे। त्यानंतरचा दुसरा सगळ्यात महत्त्वपूर्ण असा डॉक्युमेंट आहे तुमचं डोमासाईल। याच बरोबर तुमच्याकडे असू शकतो जन्म दाखला, जन्माचा पुरावासाठी, महाराष्ट्रात तुम्ही किती वर्ष राहिले त्यासाठी। डोमासाईल झालं, जन्म दाखला झाला तुमचा, शाळा सोडल्याचा दाखला आहे ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, ठीक आहे। फक्त एवढंच आहे की यावरनं तुमचं कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेत आणि किती वर्ष झाले तुम्हाला महाराष्ट्र मध्ये जन्म घेऊन, हे सगळ्यांना लागतं, ओके। आता पुढचं डॉक्युमेंट काय आहे तुमचं आयडी प्रूफ। मग आयडी प्रूफ मध्ये त्यांनी आपल्याला टोटल 5 प्रूफ दिले, त्या 5 प्रूफ पैकी तुम्हाला पाहिजे असेल तुमच्याकडे 5च्या 5 तर सिलेक्ट करा, नसेल तर कुठलंही एक। आता घाई गडबडीत माझ्याकडे 5ही आहे म्हणून आनंदाने जर एकामध्ये गडबड असेल तर तसं करू नका, रिस्क घेऊ नका। त्यांनी सांगितलेलं आहे जर नावामध्ये वगैरे कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये जरी गडबड आली तरी पण ते बादच करणार आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट मधलं नाव सगळं गोष्टी चेक करायचे। मग एक जरी डॉक्युमेंट परफेक्ट असेल तरी चालेल। सगळ्यात महत्त्वाचं आपलं पॅन कार्ड, ओके। पॅन कार्ड नसेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, ड्रायव्हिंग लायसन्स पण जर तुमच्याकडे नसलं तर तुमच्याकडे बँक पासबुक जरी असेल, वोटर आयडी असेल,
आणि यामध्ये तुमचं पाचवं आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल. फॉर्म भरताना पाचीच्या पाची तुम्हाला रेखाने दिले जातील. पॅन कार्ड असेल त्याचा नंबर दिला जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे. वोटर आयडी बद्दल भरायची आहे. पण फक्त एकच सिलेक्ट केलं तरी काही हरकत नाहीये. त्यानंतर आहे तुम्हाला मुलींसाठी स्पेशली मॅरेज सर्टिफिकेट गरजेचं आहे का? आता हे नीट लक्षात घ्या. आता ज्या मुली म्हणजे ज्या विवाहित मुली आहेत, फॉर्म भरताना तुम्ही जर वडिलांकडल्या डॉक्युमेंटने फॉर्म भरत असाल, तुमच्या वडिलांकडे जे काही नाव असेल त्याच्यावर आधारित तुम्ही 10वी 12वी आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यावर जर सगळं तुम्ही भरत असाल तर चालेल, तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही. ठीक आहे. पण आयडी प्रूफ म्हणून किंवा कुठल्याही एका डॉक्युमेंट मध्ये जर तुमच्या नवऱ्याचं नाव येत असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. मग आता असं नाही की मॅडम आमचं लग्न झालंय मग आम्ही वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या नावाचे सगळे डॉक्युमेंट चालतील का आम्हाला? तर चालतात. तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग असं नाही की तुम्ही विवाहित आहात पण तुम्ही वडिलांच्या नावाचे सगळे डॉक्युमेंट वापरला तर तुम्ही बाद होता, असं काही नाही. ठीक आहे. त्यामुळे जर ते असेल तर तुम्ही तेच करा. पण नवऱ्याच्या नावाने एक्झॅक्ट डॉक्युमेंट असेल तरी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मग द्यावाच लागणार आहे. सेशनला लाईक करून घ्यायचंय पटकन. त्याच्यानंतर पुढचं आहे कास्ट सर्टिफिकेट. जे सगळे कास्ट मध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागत आहे. पण कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नंतर सबमिट केलं नंतर दाखवलं तरी पण चालेल. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट मध्ये कोण कोण येतील आता तुम्हाला माहितच आहे. ज्या काही कास्ट आहेत त्यांना सर्टिफिकेटची गरज असते. तर सर्टिफिकेट मध्ये व्यवस्थित तुमची कास्ट व्हॅलिडिटी पाहूनच घ्या. त्यानंतर आता ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन येतं की नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला द्यायचं नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला द्यायचं नाही. कोणी लेअर करतं कोणी लिअर लिहितं. मी दोन्ही पण लिहून देते. आता इथे नीट बघा. ठीक आहे. आता नॉन क्रिमिलियर हे कोणाकोणाला लागू होते लिहून देते. ओबीसी, एससीबीसी, त्याच्यानंतर तुमचे एनटीए, एनटीबी, एनटीसी आणि एक आहे एसबीसी. आता याच्यात सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मग मॅडम महिलांना नॉन क्रिमिलियर लागतं का? आता आपल्याला आरक्षण घ्यायचं असेल महिलांचं, जेवढ्याही जागा आहेत त्यांमध्ये महिलांमध्ये आरक्षण आहे बरोबर. तर आम्हाला नॉन क्रिमिलियर पाहिजे का? तर याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर मधनं महिलांना वगळण्यात आलेलं आहे. मग त्या खुल्या प्रवर्गातल्या असू द्या किंवा मग कास्ट मधल्या असू द्या. पण कंपल्सरी काय आहे तर तुम्हाला जर आरक्षण हवं असेल त्या जागांमध्ये तर महिलांना डोमसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचंय. पुन्हा एकदा सांगते, महिलांना भले त्या खुल्या प्रवर्गातल्या असू द्या किंवा त्या कास्ट मधल्या असू द्या, तुम्हाला नॉन क्रिमिलियर गरजेचं नाही. पण डोमसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यावर टिक करायचं आहे. तेव्हाच कुठे तुम्हाला मग महिलांच्या आरक्षणामध्ये घेण्यात येईल. ओके. त्यानंतर तुमचं एसएबीसी आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लागेल जर तुम्ही त्या कास्ट मध्ये असाल तर. समांतर आरक्षणाचं पण लागेल तुम्हाला. मग आता समांतर आरक्षणामध्ये कोण कोण येईल इथे तुम्हाला लिस्ट लिहून देते. अनाथ आहेत, दिव्यांग आहेत, ओके, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक पाल्य आहे,
त्यानंतर तुम्हाला 1991 जनगणना कर्मचारी असेल तर ,1994 नंतरचे निवडणूक अधिकारी, आणि अजून एक आहे तुमचं अंशकाली उमेदवार, इथे लिहिते मी. त्याच्यानंतर तुम्ही जर आता कुठे गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत असाल आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे, फॉर्म भरतानाच्या टायमाला. त्यानंतर पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट असणार आहे ज्याच्यावर सध्या खूप डिबेट चाललाय, हे म्हणजे तुमचा टायपिंग सर्टिफिकेट. कोणी म्हणते दोन्ही पण पाहिजे, कोणी म्हणते एकच पाहिजे. आता त्यांनी दोन्ही पण सांगितलेलं आहे, पण बघूयात एकच झालं तर खूप चांगलं होईल. मराठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. स्पीड लिमिट कमीत कमी 30, तुमचं 40 असेल 50 असेल तरी पण चालेल, पण 30 पाहिजेच, ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश टायपिंग पण पाहिजे. स्पीड लिमिट 30, 40, 50 असलं, पुढे कितीही चालतं, मागे नको. आता असं नसतंच तसं काय. त्यानंतर तुमचं MSc IT सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. आता फॉर्म भरताना तुम्हाला अजून काय काय पाहिजे, तर तुमचा पासपोर्ट साइज फोटो पाहिजे, जो रिसेंट असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही आता दिसताय तसेच दिसले पाहिजे, हो ना. तुमची तुम्हाला स्वाक्षरी लागेल. आणि फॉर्म भरताना ना अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र. आता हे कुठं आणायचं, तर तुम्ही जेव्हा फॉर्म भराल ना तेव्हा तिथे खालीच आहे डाउनलोड करायला, ते तुम्ही घेऊ शकता. ओके. तर असं जर आपण विचार केला तर एवढे सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना गरजेचे आहे. डोमासाईल तर पाहिजेच आहे. नॉन क्रिमिलियर कोणाला पाहिजे कोणाला नको हे मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. SSC HSC ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यांचं सर्टिफिकेट पण पाहिजे, मार्कशीट पण पाहिजे, आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्लिअर झाला ते सुद्धा पाहिजेच आहेत. EWS असाल, SCBC असाल तर त्याचं प्रमाणपत्र आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे तुम्हाला, तर त्याच्यानंतर ID प्रूफ मध्ये आहे तुमचं पॅन कार्ड वगैरे, आणि याच सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये पण घेऊन जायच्या आहेत तुमच्या हॉल तिकीट सोबत. जेव्हा हॉल तिकीट घेऊन जाल त्याच्यावर तुमचा फोटो आणि एक पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जे पण असेल ज्याच्यामध्ये तुमचा ID प्रूफ व्यवस्थित आहे ते सगळं तुम्हाला लागणार आहे. आणि जन्म दाखला आहे, हा ना, जन्म दाखला आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे, तर हे काही डॉक्युमेंट्स असतात जे आपल्याकडे आहे. नसतील तर 9 सप्टेंबरच्या आत जर निघत असतील तर काढून घ्या. तर हा होता आपल्या फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरल्यानंतर महत्वाचे कागदपत्र जे लागतील त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि टिक्कर मराठीला फॉलो करून घ्या. थँक्यू.